नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता चांगलं ऊन पडायला लागलेलं आहे आणि मार्च महिना पण सुरू झालेला आहे. होळी पण झालेली आहे, त्यामुळं आता उष्णता खूप वाढलेली आहे आणि सर्वांनीच उन्हाळी साठवणीचे जे पदार्थ आहेत त्याला सुरुवात केलेली आहे. तर आज आपण असाच एक नवीन पदार्थ केलेला आहे, तर तो म्हणजे बटाटा आणि साबुदाण्याची. तर या चकल्या ज्या आहेत ना, तर त्या खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत मी, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. रेसिपीला तर आपण आता सुरुवात केलेली आहे. आपण घेतलेले आहेत 2 किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाणा आहे. तर हा साबुदाणा आपण रात्री भिजवून घेतलेला आहे, थोडासा कोमट पाणी घातलेलं आहे. कोमट पाणी घातल्यामुळे जो आहे ना, साबुदाणा आपला खूप मऊ भिजतो आणि आता आपण त्याला वाफवून घेणार आहेत. 5 ते 7 मिनिटांपर्यंत आपण त्याला असा एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे उकळत, त्यामध्ये एक कढी टाकलेली आहे आणि एका टोपल्यामध्ये हा साबुदाणा आपण त्या मोठ्या पातेल्यामध्ये वाफवून घेत आहे. तर तोपर्यंत आपण हे बटाटे जे आहेत ना, तर ते सुद्धा सालं काढून घेतलेले आहेत आणि आता आपण हे मॅशरनं मॅश करून घेत आहेत पुरणाच्या जाळीमध्ये. तुम्ही मॅश करण्यासाठी तुमच्याकडे जी जाळणी उपलब्ध असेल ना, तर त्याच्यामध्ये मॅश करून घ्या. आता आपले बटाटेसुद्धा मॅश करून झालेले आहेत आणि आपला साबुदाणासुद्धा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे. आता आपण पुढची प्रोसेस सुरू केलेली आहे. आपण आता हा साबुदाणा जो आहे वाफवलेला, तर तो एका भांड्यात घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये आपण मगाशी मॅश करून घेतलेले जे बटाटे आहेत ना, तर ते घालत आहोत. हे प्रमाण जे आहे ना, अर्धा किलो साबुदाणा आहे, त्यामध्ये आपण घातलेले आहेत 2 ते 2.5 किलो बटाटे. तर तुम्ही यानुसार, तुम्हाला जर जास्त क्वांटिटी करायची असेल तर यानुसार तुम्ही तुमची क्वांटिटी घेऊ शकता. आता आपण 1 ते 2 चमचे हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे, तर तो घालणार आहेत. कारण ह्या चकल्या थोड्याशा तिखट असतील ना, तर चवीला खूप अप्रतिम लागतात. साबुदाणा वाफवल्यामुळं पण याची चव जी आहे ना, जरा जास्तच छान लागते. तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने ट्राय करा. आणि आता आपण थोडंसं वरतून आणखी मीठ घातलेलं आहे. 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे आपण आणि 2 चमचे तिखट. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत. बटाटा आणि साबुदाण्याचं मिश्रण तर आपण आता मिक्स करून घेतच आहोत आणि तोपर्यंत मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगत जावा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत. मिक्स करून घेण्यासाठी मी उलटणं वापरलेला आहे आणि आपल्याला थोडंसं हाताने जेव्हा मिक्स करायचं असतं ना, तर तेव्हा थोडासा पाण्याचा हात घेतला तरीही चालतो. उपवासाचे पदार्थ आपण एक प्लेलिस्ट पण बनवलेली आहे आणि तुम्हाला या अगोदरचे मी व्हिडिओ अपलोड जे केलेले आहेत तर ते सुद्धा पाहायला मिळतील. प्लेलिस्ट डायरेक्ट तुम्ही प्लेलिस्ट जाऊन चेक करा किंवा मी पोस्ट पण टाकते प्लेलिस्टची. आणखीन माझे पदार्थ चालू आहेत. तर हे पहा, आता आपण हे मिक्स करत असताना आपण थोडासा पाण्याचा हात घेऊन मिक्स केलेला आहे, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं. खूप पटकन होणारा पदार्थ आहे आणि चवीला म्हणा लहान मुलांनासुद्धा खूप आवडणारा आहे. खूपच खुसखुशीत होतात ह्या चकल्या आणि फक्त 2च साहित्य घेतलेलं आहे आपण, साबुदाणा आणि बटाटा. तिखट तुम्हाला हवं असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरीही चालेल, पण मला थोडंसं तिखट असणारेच पदार्थ आवडतात. मी आवर्जून प्रत्येक पदार्थामध्ये तिखट घालण्याचा प्रयत्न करते. तर हे पहा, आपण आता थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. तर आता आपलं हे पीठ मळून झालं की आपण लगेच त्याच्या चकल्या पाडण्यासाठी वरती टेरेसवर जाणार आहेत. तर हे पहा, पीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्याचं बाइंडिंग बघा तुम्ही, पिठाचं किती व्यवस्थित दिसत आहे साबुदाणा आणि बटाट्याचं. साबुदाणा आपण जेव्हा वाफवतो ना, तर तो जास्त चिकट बनतो आणि मग त्याच्या चकल्या पाडताना आपल्याला खूप सोपं जातं पाडताना. तर हे पहा, आपण आता ह्याच्या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा आता ह्या उन्हाळ्यामध्ये उपवासाचे साठवण्याचे पदार्थ बनवत असाल ना, तर या चकल्या नक्की ट्राय करा. आणि आणखीनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. तर हे पहा, आपल्या एवढ्या चकल्या झालेल्या आहेत. तर आता आणखीन आपण भेटूया अशा नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.